नमस्कार मित्रांनो, मी नितीन लाकडे मॅथ्स बाय लाकडे सर या नवीन YouTube चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, यापूर्वी आपण वैवारी या टॉपिकवर 4 लेक्चर बघितलेले आहेत आणि त्यामध्ये आपण बेसिक प्रश्न, बेसिक संकल्पना आणि महत्त्वाचे प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत. तर आज आपले 5वे लेक्चर यामध्ये आपण अवघड असलेले प्रश्न सॉल्व्ह करूया आणि ते कमीत कमी वेळेमध्ये शॉर्ट ट्रिक्समध्ये किंवा शॉर्ट मेथडमध्येच आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. तरी हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि शेअर करा. बघा तर मित्रांनो, आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? धीरज आणि राहुल यांच्या वयाची बेरीज राहुल आणि पवनच्या वयाच्या बेरजेपेक्षा 12 वर्षांनी जास्त आहे. किती वर्षांनी जास्त आहे? 12 वर्षांनी जास्त आहे. तर पवन हा धीरजपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? तर पवन हा धीरजपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? तर चला सोडवूया आपण. तर काय म्हटलं आपल्याला? जे कंडिशन आहे ते मांडूया. धीरज आणि कोण आहे? राहुल. धीरज आणि राहुल यांच्या वयाची बेरीज. कोणाच्या? राहुल आणि कोण? पवन. राहुल आणि पवन यांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 12 वर्षांनी जास्त आहे. काही कठीण आहे का? जसंच्या तसं मांडलं आपण, है ना? ठीक आहे. काही विचार करा. ते गणित म्हणलं शाब्दिक मध्ये त्याच प्रकारे आपण इथे उतरवायचं. ठीक आहे. तर नंतर बघा, धीरज है ना, धीरज प्लस कोण आहे? राहुल. कोण आहे? राहुल. तर आता मला सांगा, ही कंडिशन कशामध्ये? प्लस मध्ये. इकडे काय होणार? मायनस होणार, म्हणजेच वजा राहुल आणि प्लस आहे तर वजा पवन. बरोबर किती आहे तिकडे? बरोबर तिकडे 12 वर्ष. किती आहे? 12 वर्ष. आता मला सांगा, प्लस आणि मायनस कटेल, है ना? आणि काय भेटलं आपल्याला? धीरज वजा पवन बरोबर किती? 12. म्हणजेच आपल्याला काय भेटलं? हे दोघांच्या वयाचा डिफरन्स भेटला. दोघांच्या वयाचा डिफरन्स म्हणजेच काय झालं? हा पवन हा धीरजपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? 12 वर्षांनी लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे? 12 वर्षांनी. म्हणजेच आपलं आन्सर काय झालं? 12 वर्ष. काय झालं? 12 वर्ष. तर नोट करून घ्या. बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न काय म्हणते आपल्याला? 6 वर्षापूर्वी केतनचे लग्न झाले. किती वर्षापूर्वी झाले? 6 वर्षापूर्वी केतनचे लग्न झाले. तर मग काय म्हटलं? ठीक आहे, झाले. तर त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वेळेच्या 5/4 पट आहे. 5/4 पट म्हणजे आजचे वय है ना. केतनचे जेव्हा लग्न झाले त्या वयाच्या किती आहे? 5/4 पट आहे. किती आहे? 5/4 पट आहे. आणि नंतर काय म्हणलं? केतनच्या बहिणीचे वय त्याच्या लग्नाच्या वेळी 9 वर्षांनी कमी असेल. म्हणजे त्यांचं म्हणणं काय? केतनच्या बहिणीचे जे वय होते त्याचे जेव्हा केतनचे लग्न झाले त्याच्या वयाच्या किती होते? 9 वर्षांनी काय होते? कमी होते. तर काय विचारलं आपल्याला? केतनच्या बहिणीचे सध्याचे वय विचारलेला. काय विचारलं आपल्याला? केतनच्या बहिणीचे सध्याचे वय विचारले. प्रश्न थोडा किचकट आहे, परंतु एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार तुम्हाला. एकदम सोप्या पद्धतीने. बघा काय म्हणलं आपल्याला? आपण काय म्हणू? समजा है ना, समजा केतनचे लग्नाच्या वेळेस है ना, लग्नाच्या वेळेस वय बरोबर किती मानू? x वर्ष. किती मानू? x वर्ष. किती मानले आपण? x वर्ष. कारण की आपल्याला थोडं माहित होते त्याचे वय किती वर्षाचा होता. ठीक आहे. तर बघा मला सांगा, लग्नाच्या वेळेस जर किती x वर्षाचा असेल आणि 6 वर्षापूर्वी जर त्याचं लग्न झालं असेल, तर मला सांगा आजचे वय किती होणार? x + 6 नाही होणार का? म्हणजे म्हणून आजचे केतनचे वय है ना, कुणाचे? केतनचे वय बराबर किती? x + 6. इथपर्यंत समजलं तुम्हाला? नंतर त्याच कंडिशन मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं बघा? त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वेळेच्या 5/4 पट आहे. किती? 5/4 पट. आणि मला सांगा त्याचे लग्नाचे वय किती मानले होते आपण लग्नाच्या वेळेस? x वर्ष. किती मानले होते? x वर्ष. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये त्याचे आजचे वय किती होणार? केतन बरोबर चे वय है ना. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये केतनचे आजचे वय काय होणार? त्याच्या लग्नाच्या वेळेच्या किती? 5/4 पट. म्हणजे x च्या किती? 5/4 पट. म्हणजे त्याला आपण सरळ लिहायचं झाल्यास किती? 5x/4. समजलं तुम्हाला? आणि हे पण केतनचे आजचे वय झाले आणि हे पण आपण बराबर कंडिशन मध्ये ठेवू शकतो की नाही?
कारण की दोन्ही काय आहे, दोन्ही समीकरण काय आहे, वेगवेगळे जरी दिसत असेल व्हॅल्यू काय राहणार, त्याची समान राहणार. काय राहणार? समान राहणार. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो त्याला x प्लस 6 बरोबर किती 5x/4. समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर बघा आता हे 4 पुढे जाणार, इकडे गुणाकारला तिरपा गुणाकार होईल, म्हणजेच किती भेटलं आपल्याला 4x है ना. 4x प्लस 4 सक 24 बरोबर किती 5x. समजली इथपर्यंत? ठीक आहे. तर आता मला सांगा x फ्रॉम x कडे जाणार म्हणजेच हे 4x 5x कडे जाणार, म्हणजेच मी सरळ लिहितो इथे 5x प्लस आहे, तिकडे काय होणार वजा होणार 5x मायनस किती 4x इज इक्वल टू किती 24. समजलं? ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, 5x मधून 4x गेले किती x बरोबर 24 मिळाले. किती मिळाले आपल्याला 24 मिळाले. हे तर केव्हाचे वय होते? लग्नाच्या वेळेचे वय होते. केव्हाचे वय होते? लग्नाच्या वेळेचे वय होते. तर मला सांगा, तर किती वर्षापूर्वी लग्न झालं होतं? 6 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. म्हणजे आजचे वय किती आहे त्याचे? x प्लस 6 आहे. म्हणजे आपल्याला 24 मध्ये किती मिळवावं लागेल? 6 मिळवावं लागेल. किती मिळवावं लागेल? 6 मिळवावं लागेल. म्हणजेच काय होणार केतनचे है ना, केतनचे आजचे वय काढायला लागेल आपल्याला अगोदर. केतनचे आजचे वय है ना, आजचे वय बरोबर किती होणार x प्लस 6 म्हणजे x ची किंमत किती आली 24 प्लस 6 म्हणजे किती भेटले आपल्याला 30 वर्षे. किती भेटले आपल्याला 30 वर्षे. परंतु हे विचारलं का आपल्याला? केतनचे आजचे वय नाही विचारलं आपल्याला. काय विचारलंय? त्याच्या बहिणीचे आजचे वय. आता मला सांगा डिफरन्स केव्हा पण सारखाच राहणार? बरोबर आहे. डिफरन्स काही कमी जास्त होणार का? केव्हा पण आता जे बहीण आहे कोणाची, केतनची बहीण, तेवढ्याच वर्षाने लहान राहणार की नाही? राहणार ना. म्हणजेच आता मला सांगा केतनच्या बहिणीचे वय किती होणार? म्हणून बहिणीचे वय आहे ना, बहिणीचे वय बरोबर 30 मधून किती वजा करावं लागेल आपल्याला? किती वर्षांनी लहान आहे ते? 9 वर्षांनी लहान आहे. म्हणजे किती 30 वजा 9 म्हणजे किती भेटेल आपल्याला 21 वर्ष. किती भेटले आपल्याला 21 वर्ष. समजलं मित्रांनो? तर नोट करून घ्या. बघा मित्रांनो, आणि हाच प्रश्न जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल ना तेव्हा कसं सॉल्व्ह कराल पहा, लक्ष द्या. आता प्रश्न वाचला तुम्ही, काय म्हटलं? केतनचे लग्न केव्हा झाले? 6 वर्षापूर्वी झाले. आणि केतनचे वय केव्हा किती? 1 वर्ष. डायरेक्ट मांडायचा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता ना, आणि पेपर मध्ये सॉल्व्ह करायचं. एवढं भारून मानाल का तुम्ही? समजा आजचे केतनचे आजचे हे समजवते वेळेस तुम्हाला शिकवावं लागतं, लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल किंवा पेपरला जाल तेव्हा तुम्ही ते सॉल्व्ह करा. तेव्हा काय करायचं बघा. काय म्हटलं आपल्याला? 6 वर्षापूर्वी केतनचे लग्न झाले है ना. 6 वर्षापूर्वी केतनचे लग्न आहे. त्याचे सध्याचे काय म्हटलं? त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वयाच्या वेळेच्या किती होते? 5/4 पट होते. म्हणजे आपण 6 वर्षापूर्वीचे लिहून घेऊ पहिले किती x, मग आजचे किती होणार x प्लस 6 डायरेक्ट लिहायचं है ना. नंतर काय म्हटलं आपल्याला? लग्नाच्या वेळेचे किती? ते लग्नाच्या वेळेचे होते किती होते? किती 5x/4. डायरेक्ट मांडणी झाली पाहिजे. डायरेक्ट मांडणी झाली म्हणजे 10 ते 15 सेकंड मध्ये याच प्रश्नाचे आन्सर काढूया आपण है ना. काय होणार इथे? क्रॉस मल्टिप्लिकेशन 4x प्लस किती 6 × 24 बरोबर किती 5x. डायरेक्ट 5x म्हणून 4x वजा करून टाकायचे म्हणजे x बरोबर किती भेटले आपल्याला? किती भेटले? 24 वर्ष. किती? 24 वर्ष. आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये किती 6 वर्षापूर्वी लग्न झालं तर किती आता किती होणार मग? 30 वर्ष. किती होणार? 30 वर्षाचा. कोण होणार? केतन. केतनची बहीण किती 9 वर्षांनी लहान झालं 21 वर्षांचं. झालं 21 वर्षांचं. समजलं? ठीक आहे. आता मला सांगा एवढी कंडिशन करायला किती वेळ लागतात? 10 ते 15 सेकंद, 20 सेकंद लागेल जास्तीत जास्त. बरोबर आहे ना? ठीक आहे ना. मग अगोदर या गोष्टी त्यासाठी शिकाव्या लागतात. समजलं मित्रांनो? तर नोट करून घ्या हे दोन्ही स्टेप. बघा तर मित्रांनो त्याच प्रकारचा प्रश्न आपण सोडूया आणि एकदम कमी वेळेत सोडूया आणि शॉर्टकट मध्ये. बघा लक्ष द्या. काय म्हटलं आपल्याला? 5 वर्षापूर्वी अनिकचे लग्न झाले तेव्हा वय किती होते? त्याच प्रकारचा क्वेश्चन आपण जास्त मी भारून मांडणार नाही. किती होते तेव्हाचे वय? किती होते लग्नाच्या वेळेस? 1 वर्ष होते. समजलं तुम्हाला? आणि त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, बाकी समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. आणि नंतर काय म्हटलं आपल्याला? त्याचे सध्याचे वय. आता मला सांगा त्याचे सध्याचे वय त्या लग्नाच्या वेळेच्या किती 6/5 पट आहे. आणि एक कंडिशन काय होणार? आजचे वय किती होणार? x प्लस किती होणार? 5 वर्ष होणार. कारण की 5 वर्षापूर्वी काय झाले होते? लग्न झाले होते. ठीक आहे ना. आणि नंतर काय म्हटलं आपल्याला? त्याचे सध्याचे वय लग्नाच्या वेळेचे किती आहे? लग्नाच्या वेळेचे वय किती होते? x वर्ष होते. आणि आजचे वय किती आहे? x प्लस 5 आहे. आणि त्यामध्येही आणखी एक कंडिशन होणार. काय होणार? त्याचे सध्याचे वय लग्नाच्या वेळेचे किती 6/5 पट म्हणजे किती 6x/5. 6x/5. तर क्रॉस गुणाकार करू किती 5x प्लस किती 5 × 5 = 25 बरोबर किती 6x.
तर x बरोबर किती वाजले आपल्याकडे 25 वर्ष. x बरोबर किती वाजले म्हणजे 6x मधून किती 5x गेले किती वाजले 25 वर्ष. तर आता एक मला सांगा, तर लग्नाच्या वेळेस त्याचे वय किती होते 25 वर्ष, तर मग आजचे वय किती होणार, आजचे वय बरोबर किती 5 वर्षांनी पूर्वी झाले म्हणजे किती प्लस 5 किती 30 वर्ष, किती होणार 30 वर्ष, किती होणार 30 वर्ष. आणि त्याची बहीण किती वर्षांनी लहान आहे त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी, म्हणजे बहिणीचे वय किती भेटणार आपल्याला, बहिणीचे वय बरोबर किती भेटणार आपल्याला 7 वजा करा 23 वर्ष, किती 23 वर्ष. पहा है ना किती सोप्या पद्धतीने आणि किती शॉर्ट मध्ये सांगितलं मी तुम्हाला की नाही. याच प्रकारे तुम्हाला पेपर मध्ये सॉल्व्ह करायचा आणि या प्रकारचा क्वेश्चन सुद्धा कामा नये. तर नोट करून घ्या. बघा तर मित्रांनो समोर प्रश्न काय म्हणतो आपल्याला बघा, स्त्रीचे वय त्याच्या आईच्या वयाच्या किती आहे 1/2 पेक्षा किती 10 ने कमी आहे, कितीने कमी आहे 10 ने कमी आहे. नंतर काय म्हटलं, व त्याच्या मावशीच्या वयाच्या 1/3 आहे आणि स्त्रीचे वय त्याच्या मावशीच्या वयाच्या किती आहे 1/3 आहे. जर स्त्रीच्या आईचे वय किती आहे आणि आपल्याला स्त्रीच्या आईचे वय पण दिलेलं आहे, किती दिलेले आहे 42 वर्ष, किती दिलेले आहे 42 वर्ष असेल तर स्त्रीच्या मावशीचे वय किती, तर स्त्रीच्या मावशीचे वय किती. तर बघा या अगोदर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अगोदर काय काढावं लागेल, स्त्रीचे वय काढावं लागेल. कोणाचे, स्त्रीचे वय काढावं लागेल. तर बघा स्त्रीचे वय है ना, स्त्रीचे वय बरोबर किती आहे आईच्या वयाच्या, किती आहे आईच्या वयाच्या किती आहे 1/2 पेक्षा कितीने कमी आहे 10 वर्षांनी कमी आहे, कितीने कमी आहे 10 ने कमी आहे. तर बघा म्हणून हा आता एक मला सांगा, आईचे वय दिले आपल्याला म्हणजे आईच्या वयाच्या ठिकाणी आपण आईचे वय टाकू शकतो 42 वर्ष चे किती 1/2 पेक्षा कितीने कमी आहे 10 ने कमी आहे, कितीने कमी आहे 10 ने कमी आहे. म्हणजे 42 1 42 42 भागीला 2 म्हणजे किती भेटते आपल्याला 21 वजा किती आहे 10 वर्ष. म्हणजेच आपल्याला मला सांगा स्त्रीचे वय किती भेटले, स्त्रीचे वय आहे ना, स्त्रीचे वय बरोबर किती भेटले 21 मधून 10 गेले किती राहिले 11 वर्ष, किती राहिले 11 वर्ष, किती भेटले 11 वर्ष. समजलं इथपर्यंत तुम्हाला. तर आता मला सांगा का म्हटल्यानंतर व त्याच्या मावशीच्या वयाच्या किती आहे 1/3 आहे. कोणाचे, स्त्रीचेच वय मावशीच्या वयाच्या, मावशी आहे ना मावशीचे वय किती आहे 1/3 आहे. कुणाचे वय, स्त्रीचे वय, स्त्रीचे वय किती आले 11 वर्ष, किती आले आहे 11 वर्ष. तर मला सांगा हे 3 पुढे जाईल पुढे गुणाकारला जाईल म्हणजेच मावशीचे वय किती भेटले, मावशीचे वय वय बरोबर 11 × 33 वर्ष, 11 × 33 वर्ष. समजलं तुम्हाला, समजलं. तर याच टाईपचा आपण दुसरा क्वेश्चन करणार आहोत आणि अवघ्या 15 ते 20 सेकंद मध्ये तुमचं उत्तर आलं पाहिजे. तुम्ही पण करून पहा, पोस्ट करता व्हिडिओ आणि करता. बघा मित्रांनो काय म्हटलं आपल्याला, आई आणि तिच्या 4 मुलांच्या वयाची सरासरी वय किती आहे 15 वर्ष आहे, किती आहे 15 वर्ष असून किती आई वगळून हे वय किती होते 6 ने कमी होते आणि आई वगळून हे वय कितीने कमी होते 6 ने कमी होते. तर आईचे आजचे वय विचारले आपल्याला, तर आईचे आजचे वय विचारले आहे. तर आपण आता मला सांगा यामध्ये किती व्यक्ती आहे, आई आणि तिचे 4 मुलं म्हणजे असे 5 व्यक्ती आहे. म्हणजे 5 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढू आपण अगोदर. 5 व्यक्तींच्या वयाची बेरीज है ना, वयाची बेरीज काय असते, फॉर्म्युला काय असतो सरासरीच्या याच्यामधला, सरासरीच्या टॉपिक मधला फॉर्म्युला काय असतो, जर बेरीज काढायची असेल तर काय करायला लागते आपल्याला, सरासरी इंटू एकूण संख्या, सरासरी इंटू एकूण संख्या. ठीक आहे. तर मला सांगा सरासरी किती आहे 15 वर्ष आणि एकूण व्यक्ती किती आहे 5 व्यक्ती. तर मला सांगा 15 × 75 ठीक आहे, म्हणजे 5 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती भेटली आपल्याला 75 वर्ष. किती भेटली आपल्याला 75 वर्ष, किती भेटली 75 वर्षे. समजलं इथपर्यंत, समजलं. नंतर काय म्हटलं आपल्याला, आई वगळून हे वय किती, सरासरी वय कितीने कमी होते 4 ने कमी होते. म्हणजेच आपण 4 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढली आणि ते
5 व्यक्तींच्या वयाच्या बेरजेमधून जर वजा केली तर आपल्याला आईची वय मिळेल. ठीक आहे. तर बघा आपण 4 मुलांचे आहे ना 4 मुलांच्या वयाची बेरीज बराबर का होईल किती 6 ने कमी होते म्हणजे अगोदर किती ते 15 होती तर आता किती होणार सरासरी किती होणार 9 वर्ष 9 गुणिले किती 4 तर 9 चोक 36 वर्ष किती 36 वर्ष म्हणजे 4 मुलांच्या वयाची बेरीज किती भेटली आपल्याला 36 वर्ष किती भेटली 36 वर्ष. म्हणून जर आईचे वय जर आपल्याला मला सांगा आईचे वय पाहिजे असेल 4 मुलांचे जर वय संपूर्ण वय आपण त्या 5 व्यक्तींच्या म्हणजे आई प्लस किती 4 मुलं यांच्या वयाच्या बेरजेमधून वजा केली तर आपल्याला आईचे वय मिळेल. म्हणून आईचे वय बराबर का होणार 75 वजा 36 75 वजा 36 तर किती मिळेल आपल्याला किती मिळेल 39 वर्ष किती 39 वर्षे किती 39 वर्ष नोट करून घ्या. बघा मित्रांनो त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे आणि आपण पेपरला आणि प्रॅक्टिस करते वेळी कसं सॉल्व्ह करायचं ते बघा. काय म्हटलं आपल्याला आई आणि तिच्या 5 मुलांच्या वयाची सरासरी किती आहे 16 वर्ष आहे ना किती आहे 16 वर्ष आहे ना. आई वगळून नंतर काय म्हटलंय आई वगळून हे सरासरी वय कितीने कमी होते 9 ने कमी होते 9 ने कमी होते तर आईचे वय विचारले तर काहीच नाही करायचं 5 मुलं आहे आणि किती आहे आई किती 6 जण झाले किती 6 गुणिले किती 16 ठीक आहे किती झाले मग 96 वर्ष सगळ्यांच्या वयाची बेरीज किती झाली 96 वर्ष पेपरला या टाइप करत असते. किती वर्ष झाले 96 वर्ष आणि नंतर आईला वगळून कितीने कमी झाली 9 ने कमी झाली म्हणजे 16 मधून 9 मायनस करा किती भेटते तुम्हाला किती भेटते 7 किती 7 तर 5 गुणिला 7 किती 5 गुणिला काय करायचं 5 गुणिला किती 7 तर 7 5 35 किती भेटले आपल्याला 7 5 35 आणि 5 मुलांच्या वयाची बेरीज किती भेटली आपल्याला 35 वर्ष. जर आपण हे पूर्ण 6 व्यक्तींच्या वयामधून म्हणजेच आई प्लस काय मुलं यांच्या वयाच्या बेरजेमधून वजा केले तर आपल्याला कोणाचे वय भेटेल आईचे वय आहे ना आईचे वय तर किती 96 वजा किती 35 किती भेटले आपल्याला 61 वर्ष किती 61 वर्ष. मला सांगा काही वेळ लागतो का काहीच वेळ लागत नाही नोट करून घ्या. बघा मित्रांनो त्या समोरील प्रश्न काय म्हणतो आपल्याला रामचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे दुप्पट आहे किती आहे दुप्पट आहे आणि त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 आहे. कुणाचे वय रामचे वय है ना ठीक आहे. नंतर काय म्हटलंय रामच्या आईचे वय 8 वर्षानंतर किती आहे वय 50 वर्ष रामच्या आईचे वय दिले म्हणजे आपण रामचे वय काय सहज काढू शकतो ठीक आहे. 50 वर्ष असेल तर रामच्या बहिणीचे आजचे वय काढा 50 वर्ष असेल तर रामच्या बहिणीचे आजचे वय काढा ठीक आहे. तर बघा रामचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या 2 पट आहे. आपण राम है ना राम ठीक आहे आणि कोण बहीण है ना बहीण ठीक आहे. तर बहिणीची किती x असेल तर रामची किती राहणार 2x राहणार ठीक आहे. नंतर बघू आपण परंतु आपल्याला कोणाचे रामचे वय निघेल ना आपले का बरं का रामच्या आईचे वय दिले आणि रामच्या आईचे वय दिलेले असेल आणि आपल्याला अगोदरच म्हणलंय रामचे वय त्याच्या आईच्या वयाच्या किती आहे 1/3 आहे 1/3 आहे. आता बघा काय म्हटलं आपल्याला नंतर रामच्या आईचे वय 8 वर्षानंतर किती आहे 50 वर्ष असेल म्हणून रामच्या है ना रामच्या आईचे सध्याचे वय म्हणजे आजचे वय म्हणू आपण ना आजचे वय बराबर काय होणार 8 वर्षानंतर 50 वर्ष होईल तर मग 50 मायनस 8 होणार म्हणजे किती 42 वर्ष भेटले आपल्याला 42 वर्ष भेटले समजलीत पर्यंत. तर आता मला सांगा काय म्हटलं आपल्याला रामचे वय है ना त्याच्या आईच्या वयाचे किती आहे 1/3 आहे म्हणून रामचे वय काढू शकतो आपण रामचे वय बराबर काय होणार 42 च्या किती 42 च्या म्हणजे काय असतो गुणाकार 1/3 3 × 3 है ना 3 × 12 म्हणजेच रामचे वय किती भेटले आपल्याला 14 वर्ष भेटले. किती भेटले 14 वर्ष. आता मला सांगा रामचे वय 14 वर्ष भेटले तर त्याच्या बहिणीचे वयाचे किती आहे तो 2 पट आहे किती आहे 2 पट आहे म्हणजेच बहिणीचे वय काय होणार त्याच्या अर्धे होणार. बहिणीचे वय
बरोबर किती होणार 14 भागेला किती 2 म्हणजे किती भेटेल आपल्याला 7 वर्ष. किती भेटेल आपल्याला 7 वर्ष. कारण 2 पट म्हटलं होतं हे त्याच्या अर्धी एक दोन्ही जणी अर्धी किती झालं एक म्हणजे बहिणीचे वय वय किती झाले आपल्याकडे 7 वर्ष. नोट करून घ्या. मित्रांनो त्याच प्रकारचा क्वेश्चन आणि या अगोदरचा याच प्रकारचा प्रश्न जो आहे आपण खूप कमी वेळेत सॉल्व्ह केला परंतु त्यापेक्षाही आपण याला कमी वेळेत सॉल्व्ह करू शकतो जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो किंवा पेपरला जातो त्यावेळेस कसा करायचा. तर बघा रामचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या किती दुप्पट असून आहे ना आईच्या वयाच्या 1/4 आहे. आईच्या वयाच्या किती आहे 1/4 आहे आणि आईचे 16 वर्षानंतरचे वय सुद्धा दिले आहे म्हणजे आजचे वय काढू शकतो 16 वजा केले तर म्हणजे किती 52 वर्ष दिले आहे म्हणजे आजचे वय किती भेटणार आपल्याला 52 वजा किती 16 तर किती भेटले आपल्याला 36 वर्ष. किती भेटले आपल्याला 36 वर्ष. कोणाचे आईचे वय. कोणाचे आईचे वय. जर आईचे वय किती भेटले आपल्याला 36 वर्ष भेटले तर मला सांगा रामचे वय पण काढू शकतो आपण. राम काय आहे आईच्या वयाचे बघा मित्रांनो समीर प्रश्न काय म्हणतो आपल्याला तर काय म्हटलंय बघा जेव्हा आईचे वय 42 वर्ष होते तेव्हा आई आणि मुलामध्ये 20 वर्षाचे अंतर होते म्हणजे मुलगा किती होणार मुलगा मुलगा बरोबर किती होणार 42 वजा 20 म्हणजे किती 22 वर्ष 22 वर्ष. ठीक आहे. नंतर काय म्हटलं आपल्याला जर वडील आईपेक्षा किती 3 वर्षाने काय आहे मोठे आहे 3 वर्षाने मोठे असेल आणि जेव्हा वडिलाचे वय किती 48 वर्ष असेल तेव्हा मुलगा आणि वडिलाच्या वयामध्ये कितीचे अंतर असेल. आता एक मला सांगा बघा आईचे वय किती दिलेले आहे 42 वर्ष दिलेले आहे. आईचे वय किती दिलेले आहे 42 वर्ष दिलेले आहे आणि 3 वर्षांनी वडील काय मोठे आहे 3 वर्षांनी काय मोठे आहे आणि आणखी एक कंडिशन दिली आपल्याला तेव्हा जेव्हा वडिलाचे वय 48 वर्ष तेव्हा आईचे वय किती राहणार आईचे वय आईचे वय वय किती आपल्याकडे सध्या 42 वर्ष. किती आहे 42 वर्ष आणि जेव्हा वडिलाचे वय किती वडिलाचे वय किती होणार 48 वर्ष होणार 48 वर्ष किती 48 वर्ष होणार किती 48 वर्ष होणार तेव्हा आईचे वय किती होईल आईचे वय किती होणार 3 वर्षांनी लहान म्हणजे किती 45 वर्ष 48 वजा 3 म्हणजे किती 45 वर्ष. समजलीत पर्यंत आईचे वय किती होणार 45 वर्ष. तर मग एक मला सांगा आईचे वय 45 वर्ष होणार तर मुलगा किती 20 वर्षांनी काय आहे लहान आहे तर मुलगा किती होणार मग तेव्हा तेव्हा मुलगा किती होणार 45 वजा किती 20 तर मुलगा बरोबर किती भेटणार आपल्याला 25 वर्ष. किती 25 वर्ष. केव्हा जेव्हा वडिलाचे वय किती होणार 48 वर्ष होणार. किती होणार 48 वर्ष होणार. तर आता मला सांगा म्हणून वडील आपल्याला विचारलं का वडील आणि तेव्हाचा केव्हा जेव्हा वडील 48 वर्षाचे होणार तेव्हाचा फरक विचारला आहे. वडील व मुलगा यांच्या वयामधील फरक है ना किती किती 48 वजा किती 25 तर किती भेटेल आपल्याला 23 वर्ष. किती भेटेल 23 वर्ष. किती भेटेल आपल्याला 23 वर्ष. ठीक आहे. बघा लक्ष द्या किती भेटले आपल्याला 23 वर्ष. किती भेटले 23 वर्ष. हाच प्रश्न आपण एकदम 5 ते 10 सेकंदात सोडवतो म्हटलं तर काय करायचं काहीच नाही गणित वाचा. जेव्हा आईचे वय 42 वर्ष होते तेव्हा आई आणि मुलाच्या वयामध्ये 20 वर्षाचे अंतर होते. बरोबर आहे. ठीक आहे. आणि नंतर काय म्हणलं जर आई पेक्षा 3 वर्षांनी कोण मोठे आहे वडील मोठे आहे. कोण मोठे आहे वडील मोठे आहे आणि वडिलांचे वय किती 48 वर्ष असेल तेव्हा मुलगा आणि वडिलांच्या वयामध्ये कितीचा अंतर असेल वडिलाचे वय किती वर्ष असो ना. बरोबर आहे. आता केव्हा पण अंतर काय असते समान चालत असते केव्हा पण अंतर काय होते समानच राहील. आज मी किती वडिलांपेक्षा 20 वर्षांनी लहान असेल तर 10 वर्षांना पण 20 वर्षांनी लहानच राहणार आहे. बरोबर नाही का. मग आता मला सांगा काय म्हटलं इथे
वडील आईपेक्षा किती मोठे वर्षांनी मोठे आहे? 3 वर्षांनी. आणि आई आणि मुलगा कितीचा फरक दिलाय? 20 वर्षाचा. आणि मग म्हणूनच सांगा मला, वडील आणि मुलामध्ये 3 वर्ष वाढेल नाही का? है ना? म्हणून डायरेक्टच लिहू शकतो आपण 20 प्लस किती? 3. 20 प्लस किती? 3. म्हणजे फरक किती राहणार? फरक किती राहणार? किती? 20 प्लस 3 तर किती? 23 वर्ष. किती? 23 वर्ष. किती? 5 सेकंद मध्ये आन्सर येते. 5 सेकंद मध्ये. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ठीक आहे, तर नोट करून घ्या. बघा तर मित्रांनो, त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. आणि बघा प्रश्न बघा काय म्हणतो, जेव्हा आईचे वय 44 वर्ष होते तेव्हा आई आणि मुलामध्ये किती वर्षाचा फरक होता? 21 वर्षाचे अंतर होते, है ना? जर वडील आईपेक्षा 4 वर्षांनी मोठे असेल आणि जेव्हा वडिलांचे वय किती? 50 वर्ष असेल तेव्हा मुलगा आणि वडिलांच्या वयामध्ये कितीचे अंतर असेल? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.